नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या आपल्याकरता राबवत असतात। परंतु बऱ्याच योजनांची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण त्या योजनांचा लाभच घेऊ शकत नाही। अशीच एक योजना ज्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपयांचं आर्थिक मदत मिळणार आहे। तर ही आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला एका कुटुंबाला 20,000 रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून घेता येते। तर ही योजना नेमकी काय आहे, कोण या योजनेकरता पात्र आहात आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, सर्व काही इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला मग या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे राबवल्या जाते। तर या योजनेमध्ये जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा, स्त्री किंवा पुरुष या कोणत्याही व्यक्तीचा जर नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झालास तर त्या कुटुंबाला 20,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत एक रकमी दिली जाते। तर याकरता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज हा जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसील ऑफिस किंवा तलाठी कार्यालय यांच्याकडे सादर करावा लागतो। ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जात असून यामध्ये एकूण एक रकमी 20,000 रुपये रक्कम ही कुटुंबाला दिली जाते। त्याकरता पात्रतेचे निकष म्हणजेच त्याकरता तुमचं कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील असायला पाहिजे। तर थोडक्यात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया। योजनेचं नाव आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना। योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना। योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आर्थिक सहाय्य करणे। कोणत्या प्रवर्गाकरता ही योजना लागू आहे, तर सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू आहे। योजनेच्या प्रमुख अटी: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास एक रकमी 20,000 रुपयाचे अर्थसहाय्य या योजनेमध्ये देण्यात येते। दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप म्हणजेच एक रकमी 20,000 रुपये अर्थसहाय्य या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत: अर्ज हा जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसील, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। योजनेचे वर्गवारी: आर्थिक सहाय्य, संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसील, संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय इथे तुम्ही संपर्क करू शकता। या योजनेकरता जो तुम्हाला फॉर्म लागणार आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे। याकरता सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायची आहे। अर्जदाराचं नाव, आधार क्रमांक, संपूर्ण नाव, जन्मतारीख, त्याचा घरचा पत्ता, ईमेल ID, मृत्यू झाल्याचे कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्या व्यक्तीची संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे। आणि यानंतर तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहे त्याचा तपशील तुम्हाला इथे द्यायचा आहे। आणि इथे जे कागदपत्रे इथे दिलेले आहे, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, मृत्यूचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि मृत्यूसमयी वयाचा पुरावा, हे सर्व कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे। आणि अतिरिक्त जर काही कागदपत्रे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता। रुग्णालयातील मृत्यू दाखला, घरी झाला असल्यास डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला, रुग्णालयात उपचार चालू असल्यास रुग्णालयाचे किंवा डॉक्टरांनी दिलेले कागदपत्र आणि स्मशानभूमी पावती, अशा प्रकारचे अतिरिक्त डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये जेव्हा अर्ज सादर कराल त्यावेळेस जोडू शकता। तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आणि हा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा आपला हा फॉर्म जो आहे तो अपलोड केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही कुटुंब लाभ योजना आहे। जर या योजनेकरता तुम्हाला अप्लाय करायचं असेल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याचा फॉर्म जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। आणि याकरता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब येतात त्या कुटुंबातील जर नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो। जर तुमच्या कुटुंबातील कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा आत्महत्याग्रस्त असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळत नाही। किंवा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नशेमुळे कोणाचा जर मृत्यू झाला असेल तर अशा देखील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तर या सर्व काही पात्रतेच्या अटी व
निकष या तुम्हाला वेबसाईटवरती आणि तसेच या फॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळेल। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती आणि योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।